नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. दिल्लीवरनं फर्मान निघालं आणि आता हे फायनल झालं, की बी-एम-सीमध्ये म्हणजे मुंबईचा महापौर हा भाजपाचाच असणार, त्याला काही पर्याय नाही. मतदारांनी भाजपाला सर्वात मोठा पक्ष बनवला. मुंबईकरांनी जर भाजपाला मोठा पक्ष बनवला, तर मग भाजपाचाच महापौर असेल. बाकी गणित आमच्या बाकी सहयोगी मित्रांनी जमवायचं आहे. अशी सक्त ताकीद दिल्लीच्या फरमानामध्ये आहे. आणि डबल इंजिनची सरकार किंवा ट्रिपल इंजिनची सरकार जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ दिल्लीवरनं चालणारी सरकारं असतात. आणि जिथे डबल इंजिनची सरकार आहे, ते राज्य सरकार मांडलिक असतं केंद्राचं. आणि आता जर ट्रिपल इंजिन असलं म्हणजे कॉर्पोरेशन जरी असलं, तरी तो मांडलिकाचाही मांडलिक मांडला तरी चालणार. एकनाथ शिंदेंनी किती कोप भवनामध्ये आपला राग व्यक्त करू द्या, काही करू द्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वेळेला सुद्धा असाच घोळ झाला विधानसभेच्या वेळेला. सगळं रुसणं-फुगणं चालू होतं. शेवटी पुन्हा फर्मान आलं दिल्लीवरनं आणि खाली मान घालून मुकाट्यानं जे मिळेल ते घेऊन महायुती जिंदाबादचे नारे लावले. यावेळेला सुद्धा तसंच होणार आहे. आणि कोणी जर काही वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या रडारवर सर्व आहेत. 50 खोके एकदम ओके म्हटलं, तरी ते 50 खोके कधी अनइझी होतील सांगता येणार नाही. आणि ही काही नारायण राणेसारख्या धमक्या नसतात दिल्लीवरनं येणाऱ्या, की आमच्याकडे डायरी आहे, मातोश्रीला आम्ही किती खोके दिले आम्हाला माहीत आहे. पण बोल ना बाबा, नुसत्याच बोलाची भात आणि बोलाची कढी. पण दिल्लीवरनं जर फर्मान निघालं, तर त्याचा इम्पॅक्ट एका 1.5 तासात होतो. काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये गेलेल्या एका मोठ्या आदिवासी नेत्यांनी वापस काँग्रेस प्रवेश केला आणि एका 4 तासाच्या आत त्याच्यावर रेड सुरू झाल्या. ये दिल्ली है. त्यामुळे मराठी माणूस असला पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, अशा सगळ्या वल्गना करणारे आमचे नेता दिल्लीपुढे शेपटी हलवतात आणि सगळे चूप होतात. त्यामुळे आता महापौर भाजपाचाच असणार आहे. उद्धव ठाकरेंची देवावर फार विश्वास आहे. ते म्हणाले, "देवावर विश्वास ठेवा. देवाने जर ठरवलं, तर आमचा बनू शकतो. आपलाही बनू शकतो." पण त्याच्यामागे एक थिअरी आहे आणि ती काय चुकीची थिअरी नाही. म्हणजे त्यांनी असं देवाचं नाव घेतलं, पण तो प्रॅक्टिकल इश्यू आहे. तो म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येकच ठिकाणी महानगरपालिकांमध्ये मेयरपद हे जे आहे हे शिफ्टिंगमध्ये असतं, रोटेशनमध्ये. शेड्यूल कास्ट, कधी शेड्यूल ट्राइब, ओ-बी-सी, जनरल, पुरुष, महिला अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. आणि हे नगर विकास मंत्रालय याची लॉटरी काढणार आणि जर लॉटरी अनुसूचित जमातीची निघाली म्हणजे शेड्यूल ट्राइबची, तर उद्धव ठाकरेंशिवाय कोणाचकडे उमेदवारच नाहीये. पूर्ण मुंबईच्या 227 सीट्सपैकी 2 सीट्स प्रभाग क्रमांक 53 आणि 121 हे 2च अनुसूचित जनजाती आणि शेड्यूल म्हणजे शेड्यूल ट्राइबसाठी रिझर्व्ह होत्या. त्यात 53 नंबरमध्ये जितेंद्र वळवी उबाटाचे आणि 121 मध्ये प्रियदर्शिनी ठाकरे उबाटाच्या या जिंकून आल्या.
आता त्यामुळे जर आदिवासी समाजासाठी जर रिझर्व्ह झाली मेयरपद, तर मग नाईलाजानी अनअपोज येतील मेयर, कारण दुसरा उमेदवारच नाही. परंतु जर दिल्लीने ऑर्डर दिली आणि दिल्लीचं फरमान निघालं की भाजपाचाच असला पाहिजे, त्यावर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, कितीही तुम्ही लॉटरी म्हणा, काहीही म्हणा, मेयर पद हे शेड्यूल्ड ट्राईबसाठी, एसटीसाठी रिझर्व्ह निघणारच नाही. ही सगळी व्यवस्था केली जाईल. जेव्हा निवडणुकीचे निर्णयच व्यवस्था करून होतात, तेव्हा मग बाकी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. इथे ॲडजस्टमेंट करायला वेळ लागत नाही. पण ह्या सगळ्या बाबतीत जो पोपट झाला तो एकनाथ शिंदेचा झाला. जो दिया तो भला, नहीं दिया तो भला, या स्थितीत ते पोहोचलेले आहेत. कारण उद्या जर शिवसेनेचा महापौर असला, तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही अबस्टेन राहू. जर ते मतदानाच्या वेळेला त्यांनी बहिष्कारच टाकला, तर मग हाऊसची संख्याच 65 नी खाली येते आणि मग बीजेपी स्वतःच्या भरोश्यावर मेयर आणू शकतो. त्यामुळे आतापर्यंत 30 तारखेचं मेयरचं आहे. बहुतेक 22 तारखेला ती लॉटरी निघेल आणि मी अजूनही सांगतो की तो शेड्यूल्ड ट्राईबसाठी नसणारच, कारण त्यांच्याकडे उमेदवार नाही. त्यांच्याकडे असलेल्या उमेदवारांप्रमाणेच तो अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर मग म्हणजे मी काही भविष्यवेत्ता नाही, माझ्याकडे काही कुंडल्या-उंडल्या पाहत नाही मी. परंतु एका राजकीय दलाचा जो इतिहास आहे मागचा, खास करून 2014 नंतरचा भाजपाचा, तो इतिहास पाहता हे असं होऊ शकतं असं मी विश्वासाने सांगतोय. पुढे एकनाथ शिंदेना काय मिळेल ते बेस्ट मागत होते, ते स्टँडिंग कमिटी मागत होते, मेयर 2.5 वर्षासाठी मागत होते. त्यामुळे त्यांना स्टँडिंग कमिटी आणि बेस्ट मिळते की नाही हे पण फार मोठं आता कारण दिल्लीने जर ठरवलं, मग दिल्ली बोले मुंबई हाले असं आहे. त्यामुळे उद्या काही न मिळता कुठला शिक्षण विभाग, स्वास्थ्य विभाग असले जरी विभाग मिळाले, तरी त्याच्यावर खुशी मानावी लागेल. ठाण्यामध्ये त्यांना बहुतेक मेयर पद देण्यात येईल. पण स्टँडिंग कमिटी पुन्हा भाजपाकडे राहील. एकूण पूर्ण मुंबईचं गणित हे दादागिरीवर चालतं. मग शिंदेचं ते कोप भवन, ताज लँड्स एंडमध्ये लोकांना ठेवणं, भाजपाच्या लोकांनी ताकीद देणं, या सगळ्या गोष्टी देवाभाऊला माहीत होत्या. हे सगळं नौटंकी होणार, नाटक होणार. ते आपल्या दाऊसला निघून गेले. त्यांना माहीत होतं की राष्ट्रीय अध्यक्षाची निवड 20 तारखेला होणार आहे. आणि मग जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईल, तोपर्यंत मुंबई कॉर्पोरेशन काही एवढं महत्वाचं नाही, कारण अजून त्यांना ते लॉटरी सिस्टमच 22 तारखेला निघते. त्यामुळे 20 तारखेपर्यंत पूर्ण पार्टी भाजपाची नवीन अध्यक्षाच्या ताजपोशीकडे बिझी होती. ते संपलं. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे आजच अध्यक्षाची निवडणूक संपल्या-संपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं, की कालच म्हणजे तसं कालच अनौपचारिक ते निवडून आले होते, की बिनविरोध होते. पण आज चार्ज घेतला, सगळं झालं आणि आज क्लिअर कट नवीन अध्यक्षाचा नवीन आदेश, मेयर तर भाजपाचाच असणार. सत्ता भाजपाची आहे आणि सत्ता भाजपाची असणार. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जेव्हा
शिवसेना तोडून गेले आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं 2.5 वर्षासाठी. तो बीजेपीचा ओ-टी-पी होता. वन टाईम पासवर्ड. महाराष्ट्रावर कब्जा करण्याचा. आणि मग त्यानंतर इतिहास आहे. विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका. अजित पवार बिचारे कुठे यात नाही ना 3 मध्ये नाहीत आणि 13 मध्ये नाहीत. ते ना 3 मेहना 13 मेहना. पण बऱ्याच ठिकाणी शिंदेना कॉम्प्रोमाईज करावं लागेल असं मला वाटतं. कारण शेवटी काही प्रकरणं कोर्टात गेलेली आहेत. याच मागच्या निवडणुकांना घेऊन आणि कोर्ट कसले आदेश देतात आणि भारतीय जर पार्टीचे प्रवक्ताच न्यायाधीश झाले, तर मग कोर्टाकडनं अपेक्षा काय ठेवावी? त्यामुळे शिंदे लढत राहतील, वेळोवेळी माघार घेत राहतील आणि भाजपा आपली ताकद वाढत राहील एवढं नक्की. पुढची विधानसभा आणि येणारी लोकसभा भाजपा आपल्या ताकदीवर पूर्णपणे लढेल, यात काहीच वाद नाही. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.